ताई, एवढी काय घाई होती की तुम्ही कपाटाच्या चाव्या सूनबाईला दिल्या आणि तेही एवढ्या लवकर? तुम्ही हे कसं विसरलात की तुमची सून सध्या गरीब कुटुंबातून आलेली मुलगी आहे. गरीब घरातील मुलींना डोक्यावर बसवणं योग्य नाही. शक्य असेल तर पटकन तिच्याकडून चाव्या परत घ्या आणि स्वतःकडे ठेवा. नाहीतर पाहता पाहता ती संपूर्ण घर हुकूम गाजवायला लागेल आणि तुम्हाला कळणारही नाही. सुशीलाताई आपल्या मोठ्या जाऊबाई कल्पनाताईंना समजावत होत्या. त्यावर कल्पनाताई शांतपणे म्हणाल्या, सुशीला, ती माझी सून आहे, परकी नाही. हे घर जितकं माझं आहे तितकंच तिचंही आहे. कधीकधी याच भेदभावामुळे आपण स्वतःच आपलं म्हातारपण कठीण करून घेतो. बघ सुशीला, शेवटच्या क्षणी माझ्या उपयोगी तीच पडणार आहे. माझी सेवा तीच करणार आहे. मला वाटतं तुला तुझे विचार बदलायला हवेत. थोड्याच दिवसात तुझ्या दिलीपचंही लग्न होईल आणि पण तू तुझ्या सुनेशी असाच व्यवहार करणार असशील तर भविष्यात ती तुला पाणीही विचारणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. स्वतःला बदल. हा जमाना बदलला आहे. तो काळ राहिला नाही जेव्हा सासवा सुनांवर हुकूम गाजवत होत्या आणि सुना गप्प बसून ऐकत होत्या. आजच्या काळातील सून ऐकते, पण तिला सन्मानही हवा असतो. सुशीलाताईंना कल्पनाताईचं बोलणं रुचलं नाही. त्या तावातावानं म्हणाल्या, ताई, तुम्ही मला समजून घेत नाहीत. मी एवढंच म्हणते की संध्याचं लग्न होऊन 4च महिने झाले आहेत आणि गरीब घरातल्या मुलींना माहेरी काहीच मिळालेलं नसतं. त्यामुळे सासरी एवढा पैसा संपत्ती पाहून त्या हळूहळू डोक्यावर बसू लागतात. ताई, तुम्ही पाहत नाहीत का, हल्लीच्या सुना काही दिवसातच सासरी आल्यावर सगळं आपल्या मुठीत घेतात आणि हे सगळं आपल्या बेजबाबदारपणामुळेच होतं. आपणच आधी त्यांना आपला मुलगा देतो, मग घर देतो, मग कपाटाच्या चाव्या आणि मग त्यांना आपली काय गरज आहे. त्यांना जे हवं असतं ते सगळं आपणच आधी त्यांना देऊन टाकतो. मग त्या आपली काळजी काय घेतील. आजच्या तरुण सुनांना वृद्ध माणसांची किंमत उरलेली नाही. ताई, तुम्ही तुमचा धाक ठेवा, नाहीतर माझं म्हातारपण यायच्या आधीच तुमचं म्हातारपण दुःखद होऊन जाईल. वाईट वाटून घेऊ नका, पण नेहमी लग्न आपल्या बरोबरीच्या घरात करायला हवं. मी तरी माझ्या दिलीपसाठी गरीब घरातील मुलगी आणणार नाही की मला तिला कपाटाची चावी देताना 100दा विचार करावा लागेल. सुशीलाताई सगळं बोलून निघून गेल्या, पण कल्पनाताईच्या मनात त्यांच्या प्रत्येक शब्दाचा प्रतिध्वनी उमटत राहिला. दुसऱ्या दिवशी काहीतरी निमित्त सांगून कल्पनाताईंनी संध्याकडून कपाटाच्या चाव्या परत घेतल्या आणि स्वतःजवळ ठेवल्या. कुठेतरी कल्पनाताईंनाही माहीत होतं की संध्या गरीब कुटुंबातील मुलगी आहे, तर त्यांच्या घरात पैशाची अजिबात कमतरता नव्हती. मनोज त्यांचा एकुलता एक मुलगा. जर संध्याने सगळ्यांवर हुकूम गाजवायला सुरुवात केली तर हा विचार करता करता कल्पनाताई अस्वस्थ झाल्या होत्या. त्यांचे पती सुहासरावांना मात्र संध्या खूप आवडली होती. त्यामुळे त्यांनी तिच्या कुटुंबाची गरिबी नजरेआड करून मुलांचं लग्न संध्याशी लावून दिलं. कल्पनाताई या लग्नामुळे आनंदी होत्या. संध्या दिसायला सुंदर आणि गुणी होती. नेमकी तशीच सून त्यांना हवी होती. पण आज सुशीलाताईचं बोलणं ऐकल्यावर त्यांच्या मनात वेगळेच विचार घोळू लागले. त्या आता संध्याला एका गरीब घरातून आलेली मुलगी म्हणून पाहू लागल्या. आत्तापर्यंत कल्पनाताई संध्याला आपल्या मुलीप्रमाणे समजावत होत्या, पण आता तिच्याबद्दलचे विचार बदलले. म्हणतात ना, एकदा शंकेचं बीज मनात पडलं की त्याचं झाड होण्यास वेळ लागत नाही. सुशीलाताईंनी कल्पनाताईच्या मनात शंकेचं बी रुजलं आणि त्याचा वृक्ष व्हायला वेळ लागला नाही. आता परिस्थिती अशी झाली होती की संध्या काहीही बोलली तरी कल्पनाताई तिच्यावर चिडायच्या. तुझ्या माहेरी असंच चालतं असेल, पण हे तुझं सासर आहे, इथे असलं चालत नाही. माहेर आणि सासरची बरोबरी करायचा प्रयत्न करूच नकोस. तू आधी तुझ्या माहेरी एवढे पैसे पाहिले आहेत का? नशीबवान आहेस की तुला या घरची सून होण्याची संधी मिळाली. कल्पनाताईचे असे आडवे शब्द ऐकून संध्याचं काही हलावलं. तिला कळेना, या त्या सासूबाई नाहीत ज्या 4 महिन्यापूर्वी प्रेमाने भेटल्या होत्या. ती किती स्वप्न घेऊन या घरात आली होती, पण सासूबाईंच्या वागणुकीमुळे प्रत्येक क्षणी तिला स्वतःच्या कमीपणाची जाणीव होत होती. हो, तिने कधीच एवढी श्रीमंती पाहिली नव्हती, पण ती पैशासाठी लग्न करून आलेली नव्हती. समाजात सुहासरावांची प्रतिष्ठा होती. त्यांना चांगल्या माणसात गणलं जायचं. लोक त्यांचं आणि कल्पनाताईचं कौतुक करत.
म्हणूनच संध्याच्या आईवडिलांनी आपल्या मुलीचं लग्न या घरात लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विचार केला, या घरात संध्याला प्रेम आणि सन्मान मिळेल. जेव्हा सुहासराव आणि कल्पनाताई संध्याला पाहायला आले होते तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, आम्हाला फक्त तुमची मुलगी आणि एक नारळ द्या, पण या लग्नाला नकार देऊ नका. संध्याच्या आईवडिलांनी आपल्याला शक्य तितका खर्च केला, कपडे दागिने दिले, पण ते सासरच्या मानाने कमीच वाटत होते. सुरुवातीचे काही दिवस सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण अचानक सासूबाईच्या बदललेल्या वागणुकीचं कारण संध्याला समजत नव्हतं. ज्या सासूबाई स्वतः माझा हात मागायला आल्या होत्या आणि लग्नानंतरच्या पहिल्या 4 महिन्यात माझ्यावर अपार प्रेम करत होत्या, त्या खरंच तशा होत्या का? की आता ज्या थंडपणे वागतात तेच त्यांचं खरं रूप आहे? ही गोष्ट तिला आकलनाच्या पलीकडे होती. एके दिवशी संध्या कल्पनाताईंना म्हणाली, आई, 2 दिवसांनी माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे, मला कपाटातून माझे दागिने द्या. कल्पनाताई थोड्या कठोर स्वरात म्हणाल्या, माहेरी एवढे दागिने घालून जाण्याची काय गरज आहे? कुठे हरवले तर जबाबदारी कोण घेणार? संध्या समजावणीच्या सुरात म्हणाली, आई, मी दागिने सांभाळीन, तुम्ही काळजी करू नका. पण कल्पनाताई पुन्हा तुटकपणे म्हणाल्या, मला वाटतं आमच्या घरातले दागिने तुझ्या माहेरी नेऊन मिरवण्याची काही गरज नाही. तसंही तुझ्या माहेरच्या लोकांकडे असं काय आहे जे तुला इतके किमती दागिने घालावेसे वाटत आहेत? हे सगळे दागिने आम्हीच तुला घातले आहेत, त्यामुळे ते फक्त सासरच्या लग्नातच घालावेत, माहेरच्या कार्यक्रमात नव्हे. संध्या एक क्षण गप्प राहिली, मग ठाम स्वरात म्हणाली, आई, माझ्या माहेरच्या लोकांकडे एवढा पैसा नसेल, पण प्रेम आणि सन्मान भरपूर आहे. आणि मी ज्या दागिन्यांबद्दल बोलते ते मला माझ्या माहेरवरून घातलेले आहेत. हो, तुम्ही जितके भारी दागिने दिलेत तितके माझ्या आईवडिलांनी नाही दिले, पण त्यांनी त्यांच्या ऐपतीनुसार जे दिले ते माझ्यासाठी अनमोल आहे. कल्पनाताईंनी तोंड वाकडं करत अनिश्चिततेने तिच्या माहेरून आणलेले दागिने कपाटातून काढून तिला दिले. संध्या तेच घालून मामाच्या मुलाच्या लग्नाला गेली. लग्नात तिची आई सरिताताई तिच्या गळ्यातील दागिने पाहून म्हणाली, संध्या, तुझ्या सासरच्या लोकांनी दिलेले एकही दागिना तू घातलेला नाहीस, काय झालं? संध्या हसून म्हणाली, आई, त्या बँकेच्या तिजोरीत ठेवले आहेत, म्हणून हेच दागिने घालून आले. ती आईला सत्य सांगून तिच्या मनात काळजी निर्माण करू इच्छित नव्हती. तिला हे कळू द्यायचं नव्हतं की काही श्रीमंत लोक आधी गरीब घरातील मुलींशी लग्न करून तिला मोठ्या सन्मानाने घरी आणतात आणि मग हळूहळू तिला आणि तिच्या कुटुंबाला गरीब म्हणून हिणवतात. जर एवढेच लाज वाटत असेल तर गरीब कुटुंबातील मुलीशी लग्नच करायचं का करतात? लग्नाच्या वेळी तिच्या वडिलांसमोर विनम्रतेने हात जोडतात आणि लग्न झाल्यावर मात्र तिलाच आणि तिच्या माहेरच्यांना गरीब असल्याचं सतत टोचून का सांगतात? हा एक असा शिक्का असतो जो एक स्वाभिमानी कुटुंब आयुष्यभर मनोमन झेलत असतं. संध्याला फक्त एवढंच हवं होतं की सासरी तिला प्रेम मिळावं. तिचा नवरा मनोज तिला खूप प्रेम करत होता. सासरीही तिला आपल्या मुलीप्रमाणे वागत होते, पण दिवसाचा मोठा भाग तिला सासूबाईंसोबत घालवायचा होता आणि त्या रोजच तिला टोमणे मारत होत्या. त्यांच्या वागणुकीमुळे कुठेतरी संध्याचा विश्वास डगमगू लागला होता. संध्या हे सगळे विचार करत होती तेवढ्यात तिच्या आईच्या आवाजाने तिची तंद्री भंगली. लग्नानंतर ती पुन्हा सासरी परतली. थोड्याच वेळात सुशीलाताई कल्पनाताईच्या घरी आल्या. त्यांनी पाहिलं की त्यांच्या जाऊबाईंनी कल्पनाताई घरच्यांच्या चाव्या स्वतःकडे घेतल्या आहे. हे पाहून सुशीलाताई खूप आनंदी झाल्या. कल्पनाताई संध्याला प्रत्येक गोष्टीवरून कमीपणा दाखवत होत्या. ते पाहून त्यांना विशेष आनंद झाला, जणू त्यांची इच्छा पूर्ण झाली होती. सुशीलाताई कल्पनाताईंना म्हणाल्या, ताई, या गरीब घरातील मुलींबरोबर असंच वागायला हवं, नाहीतर एक दिवस हेच लोक आपलं घर, कुटुंब आणि पैसा आपल्या हातातून हिसकावून घेतील. पहिल्यांदा सुना आपला मुलगाच आपल्यापासून दूर नेतात आणि नंतर जर त्यांना पैसा, संपत्ती आणि दागिन्यावरही हक्क मिळवला तर अशा परिस्थितीत आपलं अस्तित्व उरतं तरी कुठे? म्हणूनच मी ठरवले, कधीच माझ्या मुलासाठी गरीब घरातली मुलगी आणणार नाही. मी नेहमी सांगत असते, लग्न नेहमी बरोबरच्या घरातच करावं. संध्या चहा घेऊन येत होती. त्यांनी सुशीलाताईंचं बोलणं ऐकलं आणि तिला आता कल्पनाताईच्या बदललेल्या वागणुकीचं कारण उमजलं.
काही दिवसापूर्वी सुशीलाताई घरी आल्या होत्या आणि त्यानंतरच आईचा व्यवहार तुटक झाला होता. संध्याला काही करता येत नव्हतं, कारण कल्पनाताईच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती आणि ती पट्टी सुशीलाताईंनीच बांधली होती. त्याचा त्रास बिचारी संध्या सहन करत होती. थोड्याच महिन्यात सुशीलाताईंचा मुलगा दिलीपचं लग्न एका मोठ्या श्रीमंत घराण्यात झालं. वधू मृणाली आपल्यासोबत खूप काही घेऊन आली. भरपूर दागिने, महागडी आभूषणं, रेशमी साड्या आणि बरीच संपत्ती. सुशीलाताईंच्या अपेक्षापेक्षा कितीतरी जास्त. हे पाहून त्या आनंदाने हरवून गेल्या. पण काहीच दिवसात त्यांचा आनंद चकनाचूर झाला. मृणाली घरातलं कोणतंच काम करत नव्हती. सारखी शॉपिंग, हॉटेलिंग, फिरणं याशिवाय तिला दुसरं काहीही नसे. आपल्या महागड्या वस्तू कपाटात लपवून ठेवायची. कोणी चोरी करू नये म्हणून सुशीलाताईंना ती किंमत देण्याच्या मनस्थितीत नव्हती. उलट लग्नात आणलेल्या 3 मोठ्या कपाटावर तिचा इतका ताबा होता की घरात कुणालाही त्या कपाटाला हात लावू देत नव्हती. सुशीलाताईंनी काही बोलायचा प्रयत्न केला की मृणाली तोंडावरच बोलायची. आई, मी आत्तापर्यंत माझ्या मर्जीनं जगले. माझ्या आईवडिलांनीही माझ्या कधी अशा मोठ्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे तुम्हीही माझ्याशी आवाज कमी ठेवूनच बोला. आणि मी लग्नात इतकं सगळं घेऊन आले, जे तुम्ही लोकांनी कधीच पाहिलंही नसेल. सुशीलाताईंचं घरात राहणं असह्य झालं होतं. शेवटी एक दिवस त्या कल्पनाताईच्या घरी आल्या आणि गळा काढून रडायला लागल्या की मी त्रासातच आहे. सुनेबद्दल कितीतरी मोठी स्वप्न पाहिली होती, पण मृणाली आपल्यावर ती सगळी स्वप्न चकनाचूर झाली. तेव्हा संध्या हसत म्हणाली, काकी, लग्न नेहमी आपल्या बरोबरीच्या लोकातच करायला हवं, नाहीतर अशीच अवस्था होते. तुमची सूनबाई खूप श्रीमंत घरातील आहे, तरीसुद्धा तुम्ही एवढ्या त्रासात का आहात? दुसऱ्यांच्या घरी जाऊन फुकटचे सल्ले द्यायचे, सुना कुठल्या घरातून आणायच्या यावर भाषणं द्यायची, पण अखेर तुमचीच अशी अवस्था होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं, नाही का? कल्पनाताई आणि सुशीलाताई दोघीही एकमेकाकडे पाहू लागल्या. सुशीलाताई गेल्यानंतर कल्पनाताईंना आपल्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला. त्या मनोमन विचार करू लागल्या की देवाचे हेच आभार मानायला हवेत की त्यांना मृणालीसारखी सून मिळाली नाही. आता त्या पूर्वीच्या कल्पनाताईपेक्षा पूर्ण बदलल्या होत्या. कित्येक दिवसांनी त्या संध्याशी प्रेमाने बोलल्या आणि आपल्या वागण्याची मनापासून माफी मागितली. पुन्हा एकदा कपाटाच्या चाव्या संध्याला देत म्हणाल्या, सूनबाई, मी सुशीलाच्या बोलण्यावर गेलो, मला माफ कर. तेव्हा संध्या हसून म्हणाली, आई, मला कपाटाच्या चाव्या नकोत, मला फक्त तुमचं प्रेम आणि विश्वास हवा आहे. तिच्या बोलण्याने कल्पनाताईंना सत्य उमगलं. त्या म्हणाल्या, हो सूनबाई, तू अगदी बरोबर बोललीस. कदाचित हे आधीच समजलं असतं तर मी तुझ्याशी असा अन्याय केला नसता. मित्रांनो, अनेकदा बाहेरचे लोक आपल्या घराची पायाभरणी डळमळीत करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यासाठी कारणीभूत आपणच असतो, कारण आपणच त्यांना त्या मार्गात ओलांडण्याची संधी दिलेली असते. लोक काय म्हणतात याला महत्त्व देऊ नका, कारण काहीजण आपले घर उद्ध्वस्त व्हावे याची संधीच्या शोधात असतात. ते कट कारस्थान रचतात, चिथावणी देतात, भांडणाला हवा देतात, फक्त तुमचं नातं बिघडावं म्हणून. पण लक्षात ठेवा, घर तुमचं आहे, नाती तुमची आहेत आणि त्यामुळे निर्णय घेण्याचा हक्कही तुमचाच आहे. कहाणी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.